सविस्तर माहितीसाठी। तर वर्षा गायकवाड नाराज असून आज दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्षा गायकवाड दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांड सोबत आज चर्चा करण्याची शक्यता आहे। मुंबईतील जागा वाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। दक्षिण मध्य मुंबई लोकसभेसाठी वर्षा गायकवाड आग्रही होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्या दिल्लीला जाऊन हायकमांड सोबत चर्चा करणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, वर्षा गायकवाड यांची नाराजी कायम असल्याचं दिसतंय, हायकमांड सोबत त्या आज चर्चा करणार आहेत। निश्चित आपण जर पाहिलं तर कालच वर्षा गायकवाड यांनी आपले मनसुबे जाहीर केले होते आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की मी लढती हूँ, लढ सकती हूँ आणि यासाठी मुंबईमध्ये काँग्रेस जिवंत राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। मुंबईमध्ये किमान काँग्रेसला 3 जागा मिळाव्यात ही त्यांची भूमिका आहे आणि यासाठी त्या दिल्लीतील हायकमांड सुद्धा बोलणार असल्याची माहिती मिळते। जसा वेळ मिळेल तसं आज किंवा उद्या त्या दिल्लीला रवाना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यासोबतच के.सी. वेणुगोपाल यांना सुद्धा त्यांनी पत्राद्वारे आपलं जे म्हणणं आहे, जे गाऱ्हाण आहे ते सुद्धा मांडलेलं आहे आणि याबाबतच दिल्लीतील हायकमांडची आता वर्षा गायकवाड थेट जाऊन बोलणार आहेत। त्यामुळे उत्तर मुंबईच्या जागेच्या ऐवजी दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी त्या आग्रही आहे आणि त्यासाठी त्या स्वतः इच्छुक आहेत आणि काँग्रेस पक्ष वरिष्ठ पातळीवर याबद्दलचा काही निर्णय घेणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।